व्यापारी असावा तर माझ्यासारखा. हा, एक छोट्याशा लाकडापासून भोपळा, भोपळ्यापासून म्हैस आणि म्हशीपासून नवरी. वाह, काय व्यापार केलाय मी. आजपासून हेच तुझं घर आहे. ऐकलंय की माणसं तऱ्हेची पक्वान्न बनवून खातात. आज तू माझ्यासाठी लाडू बनवायचे. हा हो हो, का नाही. सांग, लाडू बनवायचं सामान कुठे? नारळ, तूप, गुळ सांग कुठे? ते तर नाही आहे. मग काय लाडू मातीचे बनवू? अरे रे, बहुतेक पाऊस पडणार आहे वाटतं. ह्या पावसापासून कशी वाचू मी? पटकन माझ्या बिळामध्ये घुसली आहे. बिळामध्ये? पण कसं? याच्यामध्ये मी काय, माझे पायही जाणार नाहीत. ठीक आहे, मग तू झाडावर तरी चढ. अच्छा, स्वतः बिळामध्ये आरामात राहशील आणि मला भिजायला झाडावर चढायला सांगतोयस? माझी तब्येत बिघडली तर? मग ठीक आहे, जवळच्या मंदिरात जाऊन लप. म्हणजे चोराने येऊन माझे सगळे दागिने लुटून न्यावेत. जर माझं रक्षण करू शकत नाहीस तर मला आणलंच तरी का? अरे, हे काय संकट आहे. तिला आणण्यापेक्षा चांगलं होतं की मी पोटभर जेवणच करून घेतलं असतं तिकडे. अच्छा, आता रागवू नका. जर तुम्हाला राग येणार नसेल तर मी माझ्या मित्रांना बोलवून घेऊ. ते माझं रक्षण करू शकतात. हो, जे करायचे ते करतो. नक्की ना? बघा, तुम्ही रागवणार तर नाही ना? अजिबात नाही रागवणार मी. असं नाही, आधी वचन द्या. अरे, हे काय संकट घेऊन आलोय मी. अच्छा, मी वचन देतो. हे कुठून आले? हेच तर आहेत माझे मित्र राम आणि श्याम. मित्रांनो, माझं रक्षण करा. पळा, वाचवा. माझ्याकडून चूक झाली. तू परत जा. नक्की ना? नंतर तू पलटणार तर नाहीस ना? नाही, मी वचन देतो तुला. तू जा आणि तुझ्या मित्रांना सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जा. मुशिकाला सोडून नवरी तिच्या घरी परत गेली आणि बिचारा मुशिका एवढे व्यापार केल्यावरही रिकाम्या हातांनी राहिला. वा, मग चांगला धडा शिकवला नवरीने मुशिकाला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.